नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण सगळ्यांच्याच आवडती ही हरभऱ्याच्या पानांची पातळ भाजी किंवा याला गरगटी भाजी असेही म्हणतात. ते आज आपण बनवणार आहोत. तर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हे बाजारामध्ये अशी हिरवीगार ही हरभऱ्याच्या पानांची भाजी येते. तर तुम्ही अशी गावरान पद्धतीने केलेली ही भाजी आहे, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर आज आपण ही संपूर्ण भाजी आपण कुकरमध्येच बनवणार आहोत. तर ही भाजी एकदम करायला सोपी आहे आणि खायला पण एकदम चटपटीत आणि एकदम छान चवीची आहे. तर ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत एकदमच भारी लागते. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर भाजी केलात, तर तुम्ही सारखी-सारखी हेच भाजी कराल. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हरभऱ्याची पातळ किंवा गरगटा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी हिरवीगार अशी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. मोहरी, जिरं, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हिंग पावडर, एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा हळद घेतलेली आहे, हिरवी मिरची, त्याचबरोबर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे. तर इथे आपण हे हरभऱ्याची भाजी एकदम कोवळी-कोवळी पानांची घेतलेली आहे. तर आमच्याकडे भरपूर प्रमाणात हे शेताकडे हरभऱ्यांची भाजी असते. तर या भाजीला छान मी असं निवडून घेतलेलं आहे. तर या भाजीमध्ये आळी असण्याची शक्यता असते म्हणून आपण या भाजीला छान निवडून घ्यायचं आहे. तर या ओल्या हरभऱ्याच्या पानांच्या भाजीला आपण अजिबात धुवायचं नाही. कारण या भाजीमध्ये आंबटपणा असतो आणि ही भाजी हे न धुवल्यामुळे भाजीला एकदम चवीला छान लागते. तर आपल्याला ही भाजी शिजायला घालून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये ही भाजी घालून घेतलेली आहे. तर भाजी घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून घ्यायचं आहे. शेंगदाणे घालून घेतले आहेत. जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत नसेल, तर तुम्ही तुरीची किंवा मुगाची डाळ घालून पण ही भाजी एकदम छान लागते चवीला. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरला आपलं हे झाकण लावून घ्यायचं आहे. तर झाकण लावून आपल्याला याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे ही भाजी शिजायला फार वेळ लागते. कारण ही भाजी ओली असल्यामुळे खूप वेळ लागतो. तर कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आपण या भाजीसाठी मस्त असा हा एक ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहेत, लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे. तर तुम्ही हिरवी मिरची कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार. नंतर जिरे घालून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं वाटण हे छान एकदम लवकर वाटलं जातं. तुम्ही जर खलबत्त्यात वाटत नसाल, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर आपण हे आप ठेचा वाटून घेतला तरी पण चालेल. तर खलबत्त्यामध्ये हे ठेचा वाटून घेतल्यामुळे भाजीला चव एकदम छान येते. तर आपल्याला हे ठेचा एक जाडसर वाटून घ्यायचा आहे. तर एक अर्ध्या मिनिटामध्ये आपला हे ठेचा बनवून तयार होतो. तर बघितलात अशा पद्धतीने आपल्याला हा भाजीसाठी ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर हे ठेचा असंच जाडसर ठेवायचं आहे. तर आपण हे ठेचा वाटीमध्ये काढून घेऊया. तर हे हरभऱ्याच्या भाजीसाठी आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर ही हरभऱ्याची भाजी ओली न करता आपण ही भाजी जर आपण बाजारातून आणलं आणि याला एक 4-5 दिवस असंच उन्हामध्ये ठेवलं आणि ती वाळल्यानंतर आपल्याला छान त्याचा चुरा करून आपल्याला त्याची गरगटी भाजी पण करता येते. तर आमच्याकडे भरपूर प्रमाणात हे भाजी वाळवून ठेवतात आणि 1 वर्षभरासाठी ही गरगटी भाजीसाठी वापर केली जाते. तर आपले हे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर छान आपली ही भाजी पण छान शिजली गेलेली आहे. तर या भाजीमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे म्हणून मी हे पाणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे पाणी नंतर आपण या भाजीमध्ये घालायचं आहे. तर हे पाणी काढून ठेवायचं आहे बाजूला. तर या हरभऱ्याच्या पानांच्या भाजीला आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे. तर आपली ही भाजी छान व्यवस्थित शिजली गेली आहे. तर मी थोडंसं रवीने याला छान घोटून घेऊया. तर हे पाणी काढून घेतल्यामुळे छान व्यवस्थित आपली ही भाजी छान घोटून घेतलेली आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे आणि छान याला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर बेसन घातल्यामुळे या भाजीला एकदम छान दाटसरपणा येतो. म्हणून या भाजीमध्ये बेसन घातलंच जातं. तर हे बघा बेसन घातल्यामुळे या भाजीला लगेच दाटसरपणा आलेला आहे. तर बेसन घालून छान आपली ही भाजी घोटली गेलेली आहे. तर आपल्याला जे भाजीमधलं पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी याच्यामध्ये घालून घेऊया.
रवीने याला छान घुसळून घेऊया. तर भाजी छान आपण हे घुसळून घेतलेली आहे. तर आपण फोडणीची तयारी करूया. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं याच्यामध्ये वाटण घालून घेऊया आणि याला परतवून घेऊया. तर हे वाटण आपण एक 4-5 मिनिटं मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर हे आपलं वाटण छान एकदम व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हळद पावडर. हळद घालून छान याला पण परतवून घेऊया. नंतर आपल्याला जे घोटून घेतलेली भाजी आहे, ते या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. याला छान मिक्स करून घेऊया. तर मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा दाटसर पाहिजे असेल, तितपत तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिसळून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. कोथिंबीर घालून घेतलं आणि याला छान मिसळून घेऊया. तर मिसळून घेतल्यानंतर आपल्याला याची एक दणदणीत एक 2-3 मिनिटं फुल गॅस करून आपल्याला याला उकळी काढून घ्यायचं आहे. तर या पालेभाज्यांना आपण झाकण ठेवून अजिबात उकळून घ्यायचं नाही. कारण या पालेभाज्यांना जर तुम्ही झाकण ठेवून उकळून घेतलात तर याच्यामधलं हरितद्रव्ये आणि पोषण असंच राहतं. म्हणून आपण झाकण न ठेवता या भाजीला छान उकळी काढून घ्यायचं आहे. तर साधारणतः आपण एक 5-6 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे. तर मस्त असं आपल्या ह्या भाजीला दाटसरपणा पण किती छान आलेला आहे बघा आणि याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा. तर अशी भाजी जर तुम्ही गरम-गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्लात किंवा भातासोबत खाल्लात तर तुम्ही हे चवीला एकदम भारी लागते. तर आमच्याकडे ही भाजी भरपूर प्रमाणात केली जाते. तर ही गरगट्टीची भाजी किंवा हे पातळ हरभऱ्याची भाजी एकदम चवीला भारी लागते. तर अशी गावरान पद्धतीने केलेली भाजी तुम्ही पण एकदा तरी करून पहा. तर चवीला एक नंबर लागते आणि एकदमच भारी लागते. तर ही आजची एकदम गावरान पद्धतीने केलेली हरभऱ्याची गरगटा भाजी किंवा हरभऱ्यांच्या पानांची पातळ भाजी कशी वाटली ते नक्की सांगा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तर माझ्या स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.